तर आता आम्ही वृंदावन येथे पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे गोपेश्वर महादेवला. पहिल्यांदा आम्ही गोपेश्वर महादेव करतोय, त्यानंतर आम्ही राधारमण वगैरे आणि राधा वल्लभजी वगैरे करून आम्ही इकडे आपला इस्कॉनकडे जाऊ आणि त्यानंतर आम्ही वैष्णोधाम आणि प्रेम मंदिर वगैरे करणार आहे. आता इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला इथे येताना खूप सतर्कतेने राहायचं आहे. म्हणजे इथले जे बंदर आहे तुमचे पर्स आणि मोबाईल वगैरे तुमचे जे पर्स वगैरे आहे ते तुम्हाला खूप केअरफुल ठेवायचं आहे, कारण की ते घेऊन पडतात असा इथला लोकांचा जो अंदाज आहे तो मला माहिती आहे. आणि आता आपण गोपेश्वर महादेवला पोहोचलेलो आहे. आता तुम्ही दर्शन करू शकता. हे बघा, हे अशा प्रकारचं हे मंदिर आहे. बंदर बघा इथे खूप सारे आहेत, तर त्यामुळे तुम्हाला यांच्यापासून थोडं सावधान राहायचं आहे. तर आताच माझं दर्शन करून आलेलं आहे. हे समोर जे आहे ते या पद्धतीचं म्हणजे खूप सुंदर असं मंदिर ते आहे. खूप प्राचीन असं मंदिर आहे गोपेश्वर महादेव यांचं. आणि इथे जे आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अंदरमध्ये थोडं फोटोचं व्हिडिओचं म्हणजे बंदी होती म्हणून आम्ही काही शूटिंग वगैरे केलेली नाही आहे. तर आतमध्ये जे आहे ते फोटो आणि व्हिडिओची खूप बंदी होती, त्यामुळे मी काही शूट वगैरे केलेलं नाही आतमधलं. पण तुम्ही वृंदावनला आल्यावर हे मंदिर दर्शन नक्कीच करा असं माझं म्हणणं आहे. आणि इथल्या बंदराची शैतानी तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने ते जागोजागी तुम्हाला बंदरांचा जो सहवास आहे आणि जो अर्ध भेव आहे माणसाचा ते पूर्ण बंदरामुळे दिसेल तुम्हाला. बिलकुल हे बघू शकता तुम्ही. तर आता आपण जे आहे ते राधारमण मंदिर इथे पोहोचलेलो आहे. हा आमचा श्री बघा, श्री सुद्धा टीका लावून सुद्धा श्रीच. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथे जे बिल्डिंग आहे सगळ्या आपापल्या बिल्डिंगामध्ये नाही का, म्हणजे आपापल्या घरामध्ये खूप वातावरण म्हणजे कारण ते खूप जुने आहे. अजून दुसरी गोष्ट सांगतो तर आम्ही इथे राधारमणला पोहोचला. इथला जो टायमिंग आहे तो 9:30चा आहे म्हणतात. आता 9:15 झाले, म्हणजे 15 मिनिटातून बाकी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की हे बघा, इथे एवढी लाईन आहे सध्या. बघा तुम्ही लाईन बघू शकता किती मोठी लाईन आहे. हे इतकी मोठी लाईन आहे आणि आता
मंदिर जसं उघडेल तर फार गर्दी इथे होणार आहे. तर तुम्ही थोडंसं म्हणजे लेट या, म्हणजे थोडंसं टायमावर या, म्हणजे तुमचं दर्शन प्रॉपर होईल. तर फायनली खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर हे मंदिर उघडलेलं आहे आणि सगळ्यांची जाण्याची धावपळ जी आहे ती एकदम सुरू झाली आहे. सूर्य बी यार खूपच दिसते मला. हा तर ठीक आहे, काय हरकत नाही. मी काय म्हटलं, समोर बघा आता तुम्हाला दिसेल पूर्ण भक्तिमय वातावरण आहे. गर्दी तर एवढी खतरनाक आहे इथे, म्हणजे असं म्हणू शकता 12 म्हणजे पूर्ण इथे गर्दी राहणार आहे. तर हे समोरचे तुम्ही दृश्य बघा, पूर्ण गर्दीनं पूर्ण वातावरण पूर्ण हे झालं आहे. तो एक व्यक्ती आहे, तो सांगत आहे आपल्याला की बा सगळे शांतीने दर्शन करा, काय काय नाही का तो बा दिसताय का तो. तर त्याच्या नुसार आम्ही दर्शन करायला गेलो अंदर. तर तुम्ही हे जे घर आहे हे घर पाहू शकता. हे बाजूला राहणारे म्हणजे शेजारी आहे, मंदिराच्या शेजारी राहणारे यांची एकदम बिलकुल खोटी बंगल्यासारखे घर बिलकुल पहा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नोटीस सांगतो तुम्हाला, सगळ्यांच्या घराले नाही का इथं पूर्ण जाड्या लागून दिसल तुम्हाला. ह्या ज्या जाड्या दिसताय ना, तर सांगतो तुम्हाला ह्या ज्या जाड्या या जाड्या यासाठी लागल्या असतात की इथं जे बंदर आहे ते घराच्या अंदर घुसू आतंक मचवतात म्हणजे. तर त्यामुळे नाही का यांनी सगळ्यांनी आपल्या घराला नाही का म्हणजे जाड्या वगैरे लावलेल्या आहेत. तर इथं बागे गर्दी बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे, खतरनाक गर्दी आहे. राधे राधे. आताच मी राधारामन मंदिर मधून बाहेर आलो आहे. तर इथे एक गोष्ट अशी आहे का म्हणजे गर्दी पहिना खूप खतरनाक लोकांचे जीवाचे हाल होऊन राहिले, पूर्ण खूपच खतरनाक हाल होत आहे. म्हणजे तुम्हाला पहा, तुम्ही जेथे व्यक्ती इथून येताना पहा ना, सगळ्यांच्या म्हणजे सगळे दम टाकून राहिले, सगळे दम टाकत येत आहे सगळ्यांना. म्हणजे हो वाटते का इथे नाही का म्हणजे खूप मिसमॅनेजमेंटचं सिस्टीम आहे इथं. तर थोडंसं तुम्ही नाही का असं जे उघडाचा वेळ आहे तो उघडाचा वेळ थोडं पार करून तुम्ही अर्ध्या तासानंतर वगैरे तुम्ही या, थोडं बरं होईल. कारण की इथे काहीच म्हणजे व्यवस्था नाही, पंखा वगैरे सगळं आहे पण तो अंदरमध्ये आहे आणि बाहेरचं काही तेवढं वातावरण चांगलं नाहीये. तर थोडंसं तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी वगैरे घेऊन या. ज्यांना अस्थमा दमा वगैरे असेल त्यांनी प्लीज येऊच नका. म्हणजे मी खरं सांगतो, लिटरली सांगतो, येऊच नका. कारण की कसं आहे, नाही आलं ते तुम्हाला खूप चांगलं होईल. म्हणजे खूपच इथे मिसमॅनेजमेंट थोडंसं आहे. तर तुम्ही थोडंसं बघून याल. इथे सगळ्या मंदिरामध्ये सेम थिंक आहे. तर आता आम्ही तुळशीवाडीला आम्ही निघणार आहे. तर तुम्ही बघितलं का, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे का कॅरिडॉर बनलं पाहिजे. म्हणजे थोडंसं मिसमॅनेजमेंट जे सुरू आहे यांचं ते थोडंसं कुठंतरी याला म्हणजे काय म्हणते आळा घालेल आणि काय म्हणते त्याला म्हणजे खूप चांगलं सिस्टीम असं झालं पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे. तर सरकारला बी माझं म्हणणं असं आहे का त्यांना बिलकुल म्हणजे याला म्हणजे लक्ष घातलं पाहिजे. भले आपण महाराष्ट्रातले, आपलं महाराष्ट्र सरकारशी आपलं नातं आहे, पण UP सरकारची गोष्ट मला वाटते आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांना UP सरकारचं म्हणजे आपले योगी आदित्यनाथ यांना म्हटलं पाहिजे की बाबा याचे वृंदावनमध्ये जेवढी मंदिर वगैरे आहे ते त्यांनी म्हणजे चांगली व्यवस्था करण्यात यावी. थोडीशी चांगली व्यवस्था झाली तर म्हणजे कसं लोकांच्या सोयीचं पण होईल
अरे निदान पंखे तरी लावलं पाहिजे हो. म्हणजे पंखे बिंके लागले म्हणजे कसं थोडंसं माणसाला म्हणजे काय म्हणते गरमी वगैरे होणार नाही. गरमी जे लोकांचं ते काय म्हणते काय म्हणते त्याला ते एक्झर्शन वगैरे जे आहे ते सगळ्या गोष्टी होणार नाही. तर थोडंसं यावेळेला लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटते. तर काय हरकत नाही, आपण म्हणजे दर्शन करायला आलो दर्शन करू. बाकीच्या गोष्टीत आपल्या आहेत सगळ्या ठिकाणच्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी ह्या दोन्ही बाजू असतातच. तर म्हणून म्हणतो की आपण सगळ्या गोष्टी ज्या आहे सगळ्या गोष्टी जाणून थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतलं पाहिजे. बाकी काही नाही, बाकी देव तर आपलेच आहे नाही, तर थोडंसं ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे असं मला वाटते. तर चला काही हरकत नाही, आपण आता पुढच्या देवस्थानाला जाऊया. ते गर्दी एवढी खतरनाक आहे की म्हणजे खूप जास्त असतं इथे. काही लोकांचा असा विरोध आहे, म्हणजे सॉरी सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही ते कॉरिडॉर वगैरे बनवू, म्हणजे ते आपलं जवळपास आपला शेगाव सारखं वगैरे काही सिस्टीम वगैरे करणार असं वाटते मला बहुतेक. कारण की इकडे दोन गर्दीचे प्रमुख स्थान जे आहे ते राधा वल्लभ आणि आपलं बांके बिहारी मंदिर वगैरे आहे. तिकडे ते कॉरिडॉरचा वगैरे विषय सुरू आहे इकडे. तर मला वाटतं की आपल्याला जे आहे ते त्या म्हणजे हे मंदिर बनलं पाहिजे असं आपल्याला वाटते. कारण की कसं बनलंच पाहिजे यार, नाही का. म्हणजे खूपच इथं गर्दीचं म्हणजे खूपच हे इथं. आता बघू आता समोर काय होतं, तर सरकार जिंकते की इकडे स्थानिक लोक जिंकते, तर आपण ते पाहण्यासारखं आहे. पण गोष्ट अशी आहे की खूप म्हणजे थोडंसं यांनी कसं आहे म्हणजे मंदिरवाले जे ट्रस्टचे लोक आहे या लोकांना इतकी लूटमार केली आहे, इतकं लुटून घेतलं लोकांना यांनी की समजून चला की यांना म्हणजे फक्त लुटलं जातं लोकांना. म्हणजे जिथले पंडित वगैरे आहे, इथले ब्राह्मण वगैरे जे आहे त्यांनी फक्त लुटलं लोकांना. आणि सेवा म्हटलं म्हणजे पूर्ण शून्य. म्हणून आता सरकार विचार करत आहे की हे जे मंदिर आहे हे जे यांचे पर्सनल संस्थान आहे ते पर्सनल संस्थान न ठेवता त्याला आता हे लोक आपला एक जे काय म्हणतात त्याला आपल्या हाती तिथे घेणार आहे. त्याची जी व्यवस्था वगैरे सगळी आहे. तर मला वाटतं हे झालंच पाहिजे, कारण की म्हणजे खूपच गरजेचं आहे असं मला वाटतं इथं. ते तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद. तर आता आम्ही आलो आहे निधिवनला. आता निधिवनचं आम्ही दर्शन करणार आहे. हा असा गेट आहे निधिवनचा. इथे आपल्याला दोघं पण ठेवावं लागतात आणि त्यानंतर तुम्ही इथून प्रवेश करणार. तर आता आपण जे आहे ते निधिवनला आलेलं आहे आणि इथे जेवढे वृक्ष आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या वृक्षांची एक महत्व आहे. तर वृक्षांचे महत्व म्हणजे असं की इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की हे जे वृक्ष आहे हे केवळ एक वृक्ष नसून ते मला वाटतं ते गोपिया आहे असं लोकांचं असं म्हणणं आहे. हे समोर बघू शकता तुम्ही की खूपच असं अति सुंदर वृक्ष आहे. आणि याले जे आहे लोकांना पाहा म्हणजे एकदम बिलकुल नाही का ते धागे दोरे वगैरे बांधून ठेवले आहे. म्हणजे लोकांच्या काही मन्नत वगैरे असेल तर त्यांना असा धागा वगैरे बांधून ठेवले आहे. समोरच तुम्ही बघू शकता हे जे समोर आहे हे राधा तलाव आहे, गोपी तलाव आहे. समोर तुम्ही बघू शकता हे गोपी तलाव आहे. इथे भाविकांची फार अशी गर्दी इथे जमलेली आहे. बघू शकता हा गोपी तलाव आहे. इथे मला वाटते फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. समोर सुद्धा खूप अशी गर्दी आहे आणि गर्दीमध्ये गर्मी इतकी खतरनाक आहे आणि लोकांचं पण भक्ती वातावरण काय कमी होत नाही. सगळे लोक भक्तीवादी बघा जिथं बिलकुल थांबते लोक तिथं बिलकुल आपल्या राधेचं नाम जप करत असतात लोक. म्हणजे लोकांची श्रद्धा खूप म्हणजे जास्त प्रमाणात आहे. इथं खूप दुरून लोक पण येतात. म्हणजे प्रत्येक भारतातून वगैरे महाराष्ट्रातून म्हणजे आपल्या खूप कमी लोक येत असतात. पण ठीक आहे जितके पैकी आपल्याला आकडा तर माहिती नाही पण फार लोकांची संख्या इथे आहे. तुम्ही समोर गर्दी बघू शकता. हे बघा तुम्ही समोर बघू शकता हे अशा प्रकारे ते अंदर झाडं आहेत. हे म्हणजे एक रहस्यमय झाड आहे. सगळे यांचे आकार वगैरे तुम्ही बघू शकता. तुम्हाला अशा आकाराची झाडं कुठे बघायला मिळते मला माहिती नाही, पण जिथपर्यंत मला माहिती आहे मी आजपर्यंत तरी असे वृक्ष कधी बघितलेले नाही आहे. तर तुम्ही बघू शकता.
सेवा 100 रुपये आपके नाम से लग जाएगा। प्रधान आने का यूज करा मिल जाएगा। हे जे समाध्या आहे ते बघा, इथे भरपूर साऱ्या समाध्या आहे. तर तुम्ही ह्या ज्या समाध्या बघितल्या तर इथं भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या समाध्या म्हणजे त्यांच्या आहे जे लोक भगवान श्रीकृष्ण आणि जे राधाकृष्ण जो निजमध्ये जो रासलीला बघतात ते आंधळे होतात, जे मरण पावतात त्यांच्या समाध्या आहे. पण ते असं काही नाही, ते काय त्यातल्या काही समाध्या ज्या आहे त्या इथले जे सेवाधार लोक आहेत, सेवाधार म्हणजे पंडित म्हणता येईल त्याला, सगळ्या काही काही त्यांच्या पण आहे. म्हणजे ऑलमोस्ट पकडून चालतो तुम्ही त्यांच्या समाध्या जास्त आहे. आणि काय म्हणतात त्याला, जे ज्यांनी बघितलं ज्यांचा मृत्यू झाला बघून म्हणजे तर अशा खूप कमी आहे. तर आता आमची निजवंतीचे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही जाणार आहे दुसऱ्या दर्शनाला. तर आता तिकडले कुठले दर्शन करू आता आमचं काही ठिकाण नाही, पण बघू. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथं नाही का एक बाहेर ठेला बाहेर म्हणजे निजवंतीच्या बिलकुल बाहेरच निघताना एक ठेला आहे. हा ठेला दिसतं तुम्हाला मागे, हा बघा हा जो ठेला आहे ना हा. तर इथं नाही का फ्रीवाली चाय भेटते हर्बलवाली, म्हणजे ते काय म्हणतात त्याला काडीच्या सारखेच म्हणून ज्याला त्याले मी पिला, टेस्ट खूप सुपर आहे ते एकदम. तर तुम्ही पण याल तर हे इथचा चहा नक्की प्या, पुरं फ्रीवाला आहे बरं. हा फ्रीवाला चहा कसा दिसतो मला ते दाखवतो. आम्ही चहा दाखवू कसा तो. तसं तर मी मगाशीच एक कप पिला होता जातानी, पण आता एक कप पुन्हा पितो. कारण की कसं फ्रीमध्ये भेटतं आहे बाई, फ्रीमध्ये भेट मला सोडणार कोण आहे का नाही. फ्रीमध्ये भेटल्यावर कोणी सोडत नाही, नाही का आम्ही बरोबर आहे ना. फ्रीचं भेटते मग प्यायला पाहिजे आम्ही, बरोबर आहे. हां मग कसं आहे हां बरोबर. आता मी पुन्हा दुसऱ्यांदा एकदा काकाला चहा मागणार आहे, दुसरा फेर म्हणून पुन्हा मागणार आहे. तुम्ही काकाकडं बघा ना, काका बिलकुल ते आपले वडापाव गर्लसारखे नाही का दिल्लीच्या, बिलकुल ते एक कंटिन्यू बिलकुल बोलत राहतात. हां ते बा काकाची गोष्टी करतात, ते म्हणते गोष्टी नको करा, पहिले म्हणजे चहा द्या म्हणते ते काकाची. काकाची विचारते थंडी देऊ का गरम देऊ. हां काकाजी एक कप बोलू ना. एक कप चहा पुन्हा मी घेतलेला आहे, फ्रीमध्ये भेटते म्हणून घेऊन घ्यायची. ते तिकडे बा आहे जान्हवी आहे मामाची पोरगी. तर ते चहा पितानी कसा चहाची गोष्ट थोडं. चहा कसा आहे, हा चहा नाही का म्हणजे बिलकुल हर्बल टी आहे, म्हणजे कोणचा आपला सेहतसाठी खूप चांगला आहे. तर तुम्ही इथे आलं का हे नक्की आस्वाद घ्या. जर तुम्हाला आवडलं तर मग त्याच्या ठेल्यावरून तुम्ही एक पॅकेट घेऊनच जा, म्हणजे विचार थोडं बरं वाटतं. कारण की सगळे लोक तिथं फ्रीमध्ये येतात ना, तर फ्रीवाले कसं सगळ्याला देऊ तो थकून देते, कोणी घेत नाही त्याच्याकडून, पण तो तरी देत राहते. ह्याची सेवा अशी आतापासून नाही, खूप वर्षापासून नाही. तर तुम्ही नक्की घ्या त्याच्याकडून. तुम्ही हा चहा पाहू शकता, हा अशा प्रकारचा चहा आहे. हा दुधाचा चहा नाही आहे, हर्बल टी आहे, ठीक आहे. तर आता आम्ही इथून बाहेर निघत आहे. तर फ्रीची चहा पिऊन झाल्यानंतर आज आम्ही प्रस्थान करत आहे आमच्या पुढच्या स्टॉपकडे. हे जान्हवी आहे. जान्हवी, मी काय म्हटलं, चहा कसा वाटला? मस्त मस्त होता, बरोबर आहे ना.
तर आता आम्ही इकडे रिक्षा बघा बाई, रिक्षा बिलकुल अँटिक, इथं लोकांना जायला जागा नाही आणि रिक्षावाले आपली मधामधात घुसून जाते. हा इकडचा परिसर आहे पूर्ण. हा इकडनं माणूस आपल्या बाहेर निघतात सगळे. प्रसादाची दुकान वगैरे आहे इकडे, सगळ्याची दुकान एकदम बिलकुल अँटिक आहे. हे बघा, हे चहाची दुकान आहे. चहाची दुकान खूपच म्हणजे पुष्कळ जुनी अशी दुकान आहे इकडं. आणि सोबतच हे थोडंसं मार्केट वगैरे. तुम्ही गोष्ट पहा, इथं पहा सगळ्या ठिकाणी नाही का बिलकुल असे तारा लावून ठेवले लोकांना घराला नाही का, दुकानाले वगैरे. हा बंदराचे आतंक, हा बंदर पहा पडते गुरावर साला, पडते खाली पहा. तर माहितीनुसार असं मला माहीत पडलं का इथचे बंदर जे आहे ते थोडेसे स्पायडरमॅनच्याकडून इन्स्पायर झाले आहे असं मला वाटते. काउंट करायची चालायची जे पद्धत नाही का, ते बिलकुल असं रस्सी बिस्सीले लटकू चालते बिलकुल, ते नाही का. म्हणजे त्याला पडायचा काही भेव नाही की ना पोहाच्या उरा पडला का काही भेवच नाही बाई येईल. तर आता आम्ही आलो आहे गौरी गोपाळ आश्रम मध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हे गौरी गोपाळ आश्रम आहे. श्री अनिरुद्धजी महाराज यांचे म्हणजे गौरी गोपाल वृद्धाश्रम म्हणून हे वृंदावन मध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता हे समोर जे आहे ना, म्हणजे इथे असं आहे की म्हणजे 24 तास तुमची जेवणाची वगैरे व्यवस्था होत राहते. तुम्ही बघा, हा असा संपूर्ण भव्य दिव्य असा हा हॉल आहे. याला वृद्धाश्रम असं म्हटलं जाते. तर हा जो वृद्धाश्रम आहे तुम्हाला एक सांगतो, म्हणजे सगळ्यात पॉश एकदम बिलकुल चांगला वाला वृद्धाश्रम असा आहे. सगळ्या ठिकाणी आपण पाहतो, पण हा जो इथला जो वृद्धाश्रम आहे तो खूपच सुंदर असा आणि देखणा आहे. म्हणजे तुम्ही पहा ना, बिलकुल एकदम 5 स्टार हॉटेल सारखं तुम्हाला इथं वृद्धाश्रम पाहायला भेटेल. 5 स्टार हॉटेल सारखं. हे बघा, हा इथला व्ह्यू आहे वृद्धाश्रमाचा. तुम्ही बघू शकता कसा हा भव्य दिव्य परिसर आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, हा वृद्धाश्रम जो आहे पूर्णपणे एसी वृद्धाश्रम आहे. आणि इथे जेवायची व्यवस्था सुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो की इथे जेवण जे आहे ते 24 तास सुरू असते जेवण. म्हणजे बघा किती मोठी गोष्ट आहे. आणि ज्यांना कोणाला दान वगैरे द्यायचं असेल ते आपल्या परीने वगैरे दान देतात. तुम्हाला बघा, हे इकडे बघा, हे अशा प्रकारे आतमध्ये आहे. अशा प्रकारे समोर सर्वांना बसून तुम्हाला जेवण हे लोक देतात. आणि हा हॉल सुद्धा एसी हॉल आहे. तर हा जो वृद्धाश्रम आहे हा आहे श्री अनिरुद्धजीचार्य महाराज यांचा वृद्धाश्रम आहे. हा वृंदावन मधला जो परिक्रमा मार्ग पण येतो. आणि इथेच जवळच बिलकुल आपलं जे प्रेमानंदजी महाराज आहे त्यांचा परिक्रमा मार्ग सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता, हा इथला कार्यालय आहे. कार्यालय बघा एकदम भव्य दिवस सजलेला आहे. आणि इथे या सर्व सेवा आपण प्रदान केल्यास त्यांना किती रुपये लागतील हे सर्व हे दिलेलं आहे. तर सर्व आपापल्या परीने तुम्ही हे करू शकता. तर गौरी गोपाल आश्रम त्यानंतर आता आम्ही जाणार आहे पुढच्या स्पॉटला. आता बघू काय होते तर ते, कारण की आमचा जो टाइम आहे तो खूपच म्हणजे अवघडला टाइम झालेला आहे. टाइमचा भेटाय म्हणून आम्ही दर्शन आमचे खूप असं मिस झालेले आहेत वृंदावनचे. तर मित्रांनो, माझ्यासोबत झालं असं, आम्ही गेलो होतो राधा वल्लभजी मंदिरच्या जवळ.
तिकडे झालं असं की म्हणजे गर्दीमध्ये एकतर आम्ही थोडं लेट झालो, मला वाटते 10-15 मिनिटं आम्ही लेट झालो. तर त्याने ते मंदिर बंद झाल्यासारखं झालं होतं. आम्ही गेटपर्यंत पोहोचलो आणि मंदिर बंद झालं. तर तेवढ्यामध्येच माहित नाही झालं कोण आहे, तर माझ्या एक फोन नाही का चोरून चोरून नेला. आता चोरला फोन, आता मला वाटलं काय, म्हटलं काय पडला असं कुठं काय असेल, पडणार तर शक्यच नाही यार, फोनच चोरून गेला माझाला. तर असा थोडासा एक्सपिरियन्स आला बॅडवाला. हा एक्सपिरियन्स असा आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा आला फोन चोरी होण्याचा. कारण की एकदा मुंबईला झालं होतं आणि हा दुसरा वेळ आहे ज्यावेळेस माझा जो फोन आहे तो चोरी झाला. तर झालं असं का जे फोन चोरी गेला माझ्याला, त्या फोन चोरीची जी कंप्लेंट आहे ते मी करायला गेलो होतो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये. तर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिथं आधी 2-4 चोर त्यांना पकडून आणले होते. मला वाटलं का माझ्या बी फोन भेटते का म्हटलं, पण माझ्या फोन काही भेटला नाही बा, ते भलतेच चोर निघाले. तर जाऊ दे, गेलं गेलं फोन, भेटत तर नाही म्हणा, पण आपण प्रयत्न करू पाहू. कारण की ठाण्यामधला इथला एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, काही धड सिस्टम नाही आहे. म्हणजे आपल्याकडं कसं थोडंसं गेलं गेलं तर थोडं चांगलं तरी कागद वगैरे हे करून FIR वगैरे लिहून घेतात नाही का, बरोबर आहे. पण इकडले लोक माहित आहे का, म्हणजे असं साधी एक वही आहे, ह्या साध्या वहीच्या ह्याच्यावर त्यांना काय केलं, वहीच्या ह्याच्यावर त्यांना लिहून घेतलं का ते याचा जो फोन होता ह्या कंपनीचा फोन होता याच्यावाला, आणि त्या फोन जो आहे तो फोन ह्या कंपनीचा असून चोरी गेलेला आहे, त्यामध्ये या नंबरवर होता असं त्यांनी काहीतरी लिहिलं. आता फोन भेटणार नाही याची गॅरंटी तर मलाही आहे, म्हणजे होपच नाहीये, काय म्हणणार, होपच नाहीये किती राहील तरी. अरे गेला तर गेला फोन, याला काय करणार भाई आता, नाही का. जाऊ द्या, दुसरा घेऊन टाकू, ह्याच बायना दुसरा फोन तरी भेटन धरून, नाही का. तर मी त्यांची जे पोलीस कंप्लेंट केली मी, तर पोलीस कंप्लेंट केल्यावर काय झालं का, त्या पोलीस कंप्लेंटचं नाही का मला एक हे भेटलं, काय म्हणते रसीद भेटली. तर जायचं कुठं साल आपल्याला, बरं इकडे जाऊ काय करत. तर झालं असं का ते पोलीस कंप्लेंट जे मी केली होती त्या पोलीस कंप्लेंटची मला एक रसीद दिली त्यांना. झाला ते असा बिल दिला त्यांना, म्हणजे नाही का, असं साधी आपली वही राहत नाही का, वही, ह्या वहीमध्ये त्यांना असं लिहून दिलं का बा याचा फोन गेला म्हणून. तुम्हाला हे दाखवतो मी, पोलीस कंप्लेंट पहा ना कशी केली तर तुम्हाला दाखवतो. म्हणजे हे UP सरकार तुम्ही पहा, तुमची कोणी मदत करणार नाही आहे इकडं, तुम्हाला हे सांगतो, क्लिअर सांगतो, तुमची कोणीच मदत करणार नाहीये. म्हणून तुम्ही अशी होत करू नका का माया गेलेली वस्तू परत येईल म्हणून. जाऊ दे, झालं माझ्यासोबत झालं असं, भरपूर लोक होते म्हणा. पण तुम्ही जेव्हा कधी या इकडं तर थोडं म्हणजे मागं पुढं बघा, आपले पर्स आणि मोबाईल वगैरे म्हणजे बरोबर ठेवा तुम्ही, काय हरकत नाही. तसं मी बरोबर ठेवतो, मी पूर्ण अलर्ट माणूस हो. पण अलर्ट माणसासोबत पण असा हादसा होऊ शकते हे मला आज माहित पडलं, नाही का. तुम्हाला याची पोलीस कंप्लेंट दाखवतो कशी केली तर. हे तुम्ही पहा, हे अशा प्रकारे यांना पोलीस कंप्लेंट लिहिला आहे, सेवामे श्रीमान महोदय वगैरे समथिंग लिहिला आहे. आणि महोदय निवेदन आहे की काहीतरी आज तारीख दिली 19 तारीख 7 महिना 2025. ते बांके बिहारी मंदिरमध्ये ते मोबाईल चोरी गेला बा, त्यांना सविस्तर माहिती लिहिली, कोणता मोबाईल नंबर होता ते सुद्धा लिहिलं, आणि माझ्या घरचा पत्तावर त्यांनी लिहिलं, ठीक आहे. तर बघा, हे अशा प्रकारे त्यांनी मला हे लिहून दिलं होतं मग पोलीस कंप्लेंट म्हणून. पण हे काही धंगाची कंप्लेंट नाही आहे, जसं सांगतो एका कागदामध्ये. याच्यापेक्षा तरी आमच्या महाराष्ट्रातल्या गोष्टी तरी बरे आहे, म्हणजे चांगली प्रॉपर आपली कायदेशीर, आपली महाराष्ट्रातली पोलीस जे आहे प्रॉपर कायदेशीर, प्रॉपर आपलं काय म्हणते कागदपत्र करून ते हे करतात, लिखापडी करतात. आणि इकडले काही नाही, हे धंगाची काही कंप्लेंट नाही, काही नाही. म्हणजे असा पेपर दिला त्यांना ज्या पेपरचा काही अर्थही नाही, काही नाही. म्हणजे समजून चला तुम्ही, हा भ्रष्टाचाराचा जो प्रकार आहे हा किती मोठा आहे. कारण का हे कसं आहे, याच्या पूर्ण सेटिंगच राहते, पूर्ण चोरा चौकाची सेटिंग राहते, पूर्ण तिकडूनही माल खाते, थोई खाते, हाई खाते, म्हणजे पूर्ण माल खाण्याला सिस्टीम आहे. जाऊ द्या, काय हरकत नाही. आपली काय म्हणते ट्रॅव्हल आपण स्पॉइल नाही करू, कारण की मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून राहिलो. कारण की कसं आहे, मला खूप म्हणजे इच्छा होती का नाही आपण ब्लॉगिंग करावं, ते बी आपल्या नागपुरी भाषेमध्ये. कारण का म्हणजे हिंदीत सगळे लोक करते, पण मला वाटलं आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी करा, म्हणजे आपल्या स्पेशल आपल्या विदर्भातल्या लोकांसाठी माझा हा चॅनल आहे, हा माझा उद्देश आहे, ठीक आहे. तर तुम्ही हे बघू शकता, हे प्रेम मंदिर आहे, बंद झालं तसं प्रेम मंदिर, पण मी तुम्हाला बाहेरून दुसरं दाखवतो. हे बघा प्रेम मंदिर,
तर हे जे प्रेम मंदिर आहे जे तुम्ही बघू शकता, हे बघा सध्या हे बंद झालेलं आहे. अतिशय सुंदर असं देखणं असं मंदिर आहे. मी तर तसं पाचव्यांदा आलो म्हणून मला काही टेन्शन नाही, पण तुम्ही जर आले तर प्रेम मंदिर वगैरे नक्की बघून जा. तर ह्या ज्या गोष्टी झाल्या, तर ह्या गोष्टी झाल्या तर मी काय केलं, जो माझे जे सोबत जे फॅमिलीतले लोक होते सर्वांना मी म्हटलं का तुम्ही एक काम करा, वैष्णोधाम करून घ्या. कारण की वैष्णोधाम असं मंदिर आहे, वैष्णोदेवीचं मंदिर आहे खूप मोठं, आणि त्याला चारधाम म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर हे जे मंदिर आहे, हे मंदिर दुपारी 12 नंतर मी सुरू राहते. म्हणजे तुम्ही दुपारी 12च्या नंतर त्या मंदिरामध्ये नक्कीच जाऊ शकता. काका इथं म्हणजे ना लोक प्रेमानं चालवत नाही गाड्या, इथं म्हणजे शिवा गाडी जीव दिवस चालतात गाड्या. कारण की कसं आहे, इथं खूपच हे आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवा, थांबा एक मिनिट. हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग इथून प्रेमानंदजी महाराज निघतात आणि तिकडून आले की हा समोर गल्ली त्या गल्लीमध्ये प्रेमानंदजी महाराजचा हा मार्ग आहे. हा डेली रूट आहे त्यांचावाला. तर त्यांचे जे घर आहे ते मला वाटते, त्यांचं जे निवासस्थान आहे ते इतकंच कुठेतरी असायला पाहिजे. तर ज्यांना कोणाला प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन करायचं असेल त्यांनी या मार्गावर 3 वाजताच्या दरम्यान पोहोचावे. म्हणजे जवळपास 3:30च्या दरम्यान ते आपल्या निवासस्थानावरून प्रस्थान करतात परिक्रमा करण्यासाठी. तर तुम्हाला त्यांचे दर्शन होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन करायचं असेल तर सकाळी पहाटे तुम्हाला 3 वाजता म्हणजे मध्यरात्रीच्या काळात तुम्हाला निघावं लागेल तुमच्या रूम मधून. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्हाला यावं लागेल, इथे पोहोचावं लागेल. म्हणजे तुम्हाला त्यांचे दर्शन म्हणजे अगदी सुलभतेने होईल असं मला वाटते. तर भाई माझ्यासोबत झालं असं का मी अंदर जातो, एंट्री करत होतो. इथं कसं आहे, तिकीटचे पैसे नाही आहे, तिकीट फ्री आहे. फक्त आपल्याला जे आहे ते आपलं लगेज वगैरे असते, आपली जे बॅग वगैरे असते नाही का, त्याच्या लॉकरचे पैसे लागते होती. तर मी अंदर जात होतो. तो काय त्यानं पाहिलं, चेक केलं, त्याला वाटलं का हे म्हणे, त्याला दिसलं काहीतरी म्हणजे विचित्र असतोय काय म्हणे. म्हटलं भैया कॅमेरा आहे, भैया कॅमेरा अंदर नाही जायगा म्हणे. लगेच तो मोबाईलचं शूटिंग करलं म्हणे. यार मी एवढा खर्च करून तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवून राहिलो ना, हा अंदर जाऊ देत नाही. म्हटलं मग काय म्हणजे कॅमेरा अंदर जाईन तर कसं होईल नाही का. म्हणजे मी म्हटलं जाऊ दे बाबा, म्हटलं मी काही येत नाही अंदर, मी बाहेरून तुम्हाला दाखवून देतो, दर्शन करून घ्या तुम्ही बाहेरून काय तर नाही का. तेव्हा समोर जे दिसतात तुम्हाला हे माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे, म्हणजे मूर्ती आहे. आणि समोर जे तिकडे त्या साईडला चारधाम म्हणजे भगवान श्री महादेवजीची मूर्ती आहे. तर तुम्ही इथे जर तुम्ही याल तर तुम्ही नक्की दर्शन करा. Para.